हॅलो, वेलकम टू रोशनीज किचन. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट आणि रेस्टॉरंट स्टाईल मसाला पापड. तर चला सुरुवात करूया. बघू शकता हा पापड अगदीच कुरकुरीत झाला आहे आणि मस्त कलरफुल टेम्पटिंग झाला आहे. इथे मी तुम्हाला दोन प्रकारचे मसाला पापड करून दाखवणार आहे. एक जो आहे तो आपण डीप फ्राय करणार आहे आणि एक आपण तव्यावर थोडंसं तेल टाकून करून घेणार आहे. इथे मी तव्यावर थोडंसं तेल टाकून पापड ठेवला आहे आणि वरती कपड्याच्या मदतीने असं प्रेस करून घेते. दोन्ही बाजूला आपल्याला असंच करायचं आहे. पण हॉटेलमध्ये जसं बनवतो तसंच अगदीच 5 ते 7 मिनिटात हा मसाला पापड बनवून आपण घरी बनवू शकतो. तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये देखील कळवा की ही रेसिपी कशी झाली होती. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर इथे दोन्ही साईडने माझं पापड भाजून रेडी आहे. आता इथे सेकंड स्टाईल म्हणजे डीप फ्राय करून घेते मी इथे पापडला. तुम्ही दोन्ही पद्धतीचे पापड करून बघा, दोन्ही पापड फार छान लागतात. तर इथे हा फ्राय केलेला पापड पण रेडी आहे. तर इथे हे दोन्ही पापड मी प्लेट्समध्ये काढून घेणार आहे आणि इथे मी एक कांदा, एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि अगदी थोडीशी कैरी घेतली आहे. कैरीचं वरचं साल काढून कट करून घेतली आहे. कैरी ऑप्शनल आहे पण तरी तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर याच्यावर मी थोडासा लाल मसाला आणि मीठ टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेते. कैरी टाकल्याने एक अशी आंबट गोड टेस्ट येते, त्यामुळे असेल तुमच्याकडे तर नक्की टाका. आता हे आपल्याला सगळे कट केलेले व्हेजीस जे आहे ते आपल्याला पापडावर अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचे आहे सगळ्या बाजूला. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. सगळं आपलं टाकल्यानंतर मी वरतून लेमन टाकणार आहे. लिंबू टाकते मी, पिळून टाकते लिंबू आणि फ्रेश कट केलेली कोथिंबीर पण त्याच्यावर गार्निशिंगसाठी टाकते. दोन्ही पापडांवर आपल्याला खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरून हा चाट मसाला मी इथे टाकते. तुम्हाला हवा असेल तुम्ही इथे पण लाल तिखट टाकू शकता. दोन्ही पापडांवर मी ते चाट मसाला टाकल्यानंतर येल्लो बारीक शेव टाकणार आहे, जी आपण पाणीपुरीला वापरता ती शेव आहे ही. दोन्ही पापडांवर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि खूप सारी शेव टाकायची आहे. ते गार्निशिंग म्हणजे दिसायला पण फार छान दिसते. असे कलरफुल आपला पापड दिसतो आणि टेस्टला पण फार छान लागतो. बघा इथे दोन्ही पापड आपले रेडी आहेत. दिसायला पण एकदम असे कलरफुल वगैरे दिसत आहे आणि खायला पण एकदम टेस्टी आहे. जस्ट 5 मिनिट्समध्ये आपले मसाला पापड रेडी.